एकपात्री कला नमस्कार. एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आयोजित ज्येष्ठ एकपात्री कलाकार स्वर्गीय श्री मधुकर टिल्लू यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त आजच्या सत्रात माझी मैत्रीण मृणाल कुलकर्णी आणि मी रेवती मिंडे आजचे पुष्प सादर करीत आहोत. मन धागा धागा या शीर्षका अंतर्गत आम्ही काही स्वरचित कविता सादर करत आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमाला मान्यता दिल्याबद्दल मी एकपात्री कलाकार परिषदेचे मनापासून आभार मानते. आजचे सादरीकरण उत्तम रीतीने सादर करण्यासाठी आम्हाला माननीय दीपक रेगे सर, नरेंद्र लवाटे सर आणि पल्लवी परब मॅम यांनी वेळ दिला आणि आवश्यक तिथे मार्गदर्शन केले. त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. तसेच आमची आजची जाहिरात बनवून दिल्याबद्दल हर्षदा तुझेही खूप खूप आभार मानून कार्यक्रमाला सुरुवात करते. धन्यवाद. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. मनाचं वर्णन काही कोणाला करायला जमलेलं नाही आजपर्यंत. क्षणात राग, रुसवा, प्रेम, आनंद व्यक्त करणारं मन क्षणात चिंतनात रमतं, तर क्षणात स्वैर भटकंती करून येतं. कधी स्वप्न आणि भास याच्या मागे धावतं, तर कधी वास्तवातली परिस्थिती भान ठेवून वागत असतं. अदृश्य स्वरूपातील हे मन कधी कधी अव्यक्त राहतं, तर कधी व्यक्त होतं संवादामार्फत. कधी कधी हे संवाद स्वतःशीच असतात आणि मग शब्दाच्या रूपाने अलगद ते लेखणीमार्फत कागदावर उमटतात आणि आपलेच होऊन जातात. कधी लेखांमधून, कधी कथांमधून, कधी कवितांमधून. आणि हेच सारं आज आपल्या समोर व्यक्त करावं असं वाटतंय आणि हेच सारं एकत्र गुंफून आणलंय मन धागा धागा या कार्यक्रमांतर्गत. ओढ प्रत्येक नात्यात आढळते. या प्रत्येक ओढीमागे नितांत प्रेम असते. प्रत्येकाला ओढ लागते. कुणाला मुलाची, आई वडिलांची, मित्र मैत्रिणींची, भावंडांची, पती पत्नी, प्रेमात पडलेल्या एकमेकांची. या प्रत्येक नात्यामध्ये प्रेम असते. प्रेमापोटी जीवाला आस, ओढ लागलेली असते. असेच नाते भक्तांचे भगवंताशी असते. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पंढरीची वारी हे याचे उत्तम उदाहरण आहे. भगवंताच्या ओढीने तल्लीन होऊन हजारो मैलांचे अंतर पायी जाणारा हा वारकरी महामारीच्या संकटात अडकला आहे. विठू माऊलीला प्रत्येक जण आपापल्या परीने पूजत असेल आणि मग मनात येते, भक्तांच्या हाकेला धावणारा हा भगवंत त्याच्याशी कदाचित असाच संवाद साधत असेल का? काय येत असेल विठ्ठलाच्या मनामध्ये या क्षणी? पंढरीचा विठोबा थोडा स्थिर जाणवला. यंदा काही एकादशीला भाविक येणार नाहीत दर्शनाला, पण त्यांना काय होणार? माझं अस्तित्व तर असंच राहणार. मूर्तीतला मी असाच इथे उभा राहणार आणि प्रत्येक जण मला याची देही याची डोळा असाच पाहणार. अभिषेक घडताना, तुळशीनं मला सजवताना माझं नवसाच चढवलेलं रूप आपापल्या घरातून मोठ्या भक्तिभावानं डोळे भरून पाहणार. तिथूनच हात जोडणार. स्वतःच्या घरातल्या माझ्या रूपकाची आज यथासांग पूजा होणार. उपवास करून मनाच्या पवित्र भावाने स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक जण आज मला पूजणार. आज भक्तीला कोणतंच बंधन नाही. जो तो आपल्या भावानं भक्ती करणार. वारीच्या आठवणी मात्र आज भक्तांना नक्की येणार. कसे आणि किती चालत जातो आपण विठ्ठलाच्या चरणी माथा ठेवण्यासाठी, याचा आज मात्र खूप आठव येणार त्याला. काहींच्या डोळ्यांच्या कडा ओलावणार. वारीसाठी आता अजून 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. टाळ मृदुंगाच्या घोषात तन मनात दुमदुमणार आहे. सेवेत कसूर झाला का काही, असाही भाव जागणार. प्रत्येकाच्या अंतरंगात भाव उमटणार. आणि ह्या पंढरीचा राया हे सारं पंढरीत बसून सहजतेनं पाहणार. तिथूनच आशीर्वाद देत सांगणार, भक्तिभावानं जेव्हा तुझे आतुर डोळे पाणावले तेव्हा आम्ही तुझ्या समोरच होतो. घरातल्या रूपकाची पूजा करतानाही मी तिथेच होतो. तुझ्या आठवणींचा पट तुझ्या समवेत पाहत होतो. तू डोळे मिटून नमन करताना मी तुझ्या अंतरंगात असतो. कधी भुकेल्या जीवाला तू अन्न देतोस तेव्हा मी त्या जीवात असतो. निराधाराचा आधार बनतोस तेव्हाही माझं अस्तित्व असतं. ज्याला ज्या सेवेची गरज असेल ती सेवा दान कर. त्या मुखातून माझाच आशीर्वाद येत असतो. आज या क्षणी तू तेच कर.
तुझी पंढरीची वारी सुफल संपूर्ण झाली असं समज. भक्ताला जेव्हा या साऱ्याची जाणीव झाली तेव्हा भावाचा भुकेला विठोबा खऱ्या अर्थानं प्रसन्न झाला. परंपरा काही विसरत नाहीत भक्त, पण भक्ताच्या सामाजिक भानामुळे आज तो जास्त प्रसन्न झाला. हाच देवबाप्पा कधी मला प्रसन्न झाला तर, आणि काय हवं ते माग असं म्हणाला तर. एकदा देवबाप्पा प्रसन्न झाला. एकदा देवबाप्पा प्रसन्न झाला, काय देऊ तुला असं म्हणाला. कृपेचा प्रसाद हाच असतो का रे? एका वेळी असं सगळंच देतोस का रे? कृपेचा प्रसाद हाच असतो का रे? एका वेळी असं सगळंच देतोस का रे? मनाच्या माझा उडतोय अरे गोंधळ, मनाच्या माझा उडतोय अरे गोंधळ. भौतिक मागू का शरीर दे सबळ. सुखाची व्याख्या काही केल्या ठरेना, सुखाची व्याख्या काही केल्या ठरेना. आम्हा पैसा दे तेच सुख बरं ना. जिथं तिथं मोजून पैसा सार सुखासीन, जिथं तिथं मोजून पैसा सार सुखासीन. कित्येक गोष्टी मिळेना मन उदासीन. नाती गोती प्रेम त्यात काही बसेना, नाती गोती प्रेम त्यात काही बसेना. निसटलेलं काही पुन्हा पैशानं मिळेना. म्हटलं मग देवा दे सुधारायची संधी, म्हटलं मग देवा दे सुधारायची संधी. नेऊन ठेव पुन्हा एकदा बालपणामंदी. नव्यानं जगेन, नव्यानं जगेन, पुन्हा जोडेन नव्या आशा. खोडेन साऱ्या चुका आधी झाल्या तशा. हसून बोलला देव, हसून बोलला देव आला क्षण तुझा, हसून बोलला देव आला क्षण तुझा. निघून गेला क्षण जसा जगलास तसा, निघून गेला क्षण जसा जगलास तसा. निघून गेला क्षण जसा जगला तसा. म्हणूनच आला क्षण जगणं खूप महत्वाचं असतंय. मनातले भाव व्यक्त होणे खूप महत्वाचे असते. मग ती स्तुती असेल, व्यथा असेल, उपदेश असेल, काहीही असो. ओव्या गायला जायच्या पूर्वी, ओव्या गायला जायच्या. गृहिणी, प्रबोधनकार, धनगर अशा अनेकांनी ओव्या गायल्या. त्यात एक भाव असायचा ओवीमध्ये, एक प्रकारचं व्यक्त होणंच असतं असं म्हणायला हरकत नाही. त्या ओवीवरच सुचलेली एक कविता आहे, ती सादर करते. प्रातःसमयी, प्रातःसमयी अंतःकरणी भाव सात्विक असावा. प्रातःसमयी अंतःकरणी भाव सात्विक असावा. सहजीच अंतरातून ओठी चरण ओवीचा यावा. प्रातःसमयी, प्रातःसमयी कुणी सुवासिनी सुमधुर सूर आळवीत असे. प्रातःसमयी कुणी सुवासिनी सुमधुर सूर आळवीत असे. संसारातील समर्थने त्या ओवीतून ओठी नादत असे. कुणी योगी, कुणी योगी समाजाप्रती प्रबोधना सदा सज्ज असे. उपदेशासही सूर देवनी तो ओवी आळवीत असे. कुणी शाहीरही, कुणी शाहीरही कधी मनोभाव तो गीतात सांगत असे. सौंदर्य, माधुर्य, सात्विकता त्या ओवी चरणातून गात असे. कुणी भटका धनगर, कुणी भटका धनगर संचारातही भाव मनी साठवलेले. मुक्त स्वरातून ओठी मगतो निवांत क्षणी ओवीतून येत असे. अनेक रूपे या ओवीची, अनेक रूपे या ओवीची गीतातून व्यक्त झाली. संवेदना अंतरीची छंदातून अजरामर राहिली, छंदातून अजरामर राहिली. ओवीच्या माध्यमातून अनेकदा देवाची आळवणी तर कधी आपले जगणे व्यक्त होत असे. तर रांगडा खंदा वीर प्राणपणाने आपल्या प्रांतासाठी लढताना जाणवतो. केवळ शौर्य आणि समर्पण इतक्याच भावना मनात ठेवून प्राणाची बाजी लावतो. काही ओळी या शौर्यासाठी. दगडातून फुलतात इथे, दगडातून फुलतात इथे साज वीर रसाचे. दगडातून फुलतात इथे साज वीर रसाचे. दगडातून आकारते ते शिल्प आविष्काराचे. दगडालाच देवत्व, दगडालाच देवत्व प्राप्त ते भावनांचे. दगडाचा देश रांगडा साम्राज्य मराठमोळ्यांचे. मर्द मावळा, मर्द मावळा कुणी रांगडा पाते तलवारीचे.
मर्द मावळा कुणी रांगडा पाते तलवारीचे, घेऊन हाती सिद्ध होत असे सामर्थ्य मराठ्यांचे. करी गर्जना मुखी घेऊनी नाम शिवरायांचे, शत्रू संगे लढता लढता देतो मोल जीवाचे. तहान भूक विसरुनी तो लावी पण प्राणाचे, जडले नाते तलवारीशी करी त्याग संसाराचे. दरी खोऱ्यातून रणांगणातून बिमोड शत्रूंचे, दरी खोऱ्यातून रणांगणातून बिमोड शत्रूंचे, खंदे वीर कितीक अनमोल असती शिवरायांचे. खंदे वीर कितीक अनमोल असती शिवरायांचे. हर शख्स अपनों की चाहत में ठोकरें खाकर भी जीने की उम्मीद नहीं छोड़ता, इस आशा से कि कभी तो अंधेरा जाकर उजाला जरूर आएगा. उसकी इसी तड़पन को इस कविता में दर्शाया है. जिंदगी जीने के लिए तमन्नाओं का कारवां चलाया जाता है. इसी उम्मीद से जीना चाहता है हर एक शख्स एक जीवन. कतरा 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 सांसों के सहारे, कतरा कतरा सांसों के सहारे जीने की आरजू अति अंत तक, एहसास जीने का भुलाया है. जीवन में मुश्किलों के अलावा कुछ नहीं पाया है. जीवन जीने की आरजू ही बदली है. जीवन जीने की आरजू ही बदली है हर कतरे की परिभाषा. अति अंत तक तड़पते रहेंगे जीने के लिए, आखिर तक रही जीने की ही तो आशा. हर पल हर घड़ी हर सांस अटकी है, हर पल हर घड़ी हर सांस अटकी है जिंदगी को जीने के लिए, पर सामने हर क्षण मौत का सामा बंधा है जिंदगी को हराने के लिए. चर चर में गोचर गोचर, चर चर में गोचर गोचर, हर सुबह हर शाम, हर सांसों में अंकित सीमित लिपटा सा साया. असीम आरजू लेकर फिरता है जीने के लिए वन वन. हर धड़कन की धड़कन, हर सांसों की स्पंदन, नीचे ऊपर नीचे ऊपर ऊपर नीचे, हर पल पल की स्फुरन. मेरा मन मेरा तन मेरा जीवन, यही है क्या यही है जीवन, क्या यही है जिंदगी, क्या यही है जीवन. क्या यही है जीवन. प्रत्येकाचा आपापलं विश्व असतं. प्रत्येकाच्या भोवताली अनेक व्यक्तींशी आपण जोडलेलो असतो. कधी मैत्री, कधी कर्तव्य, कधी व्यवहार, अशा अनेक नात्यांनी आपण अनेकांशी जोडलेलो असतो. या सगळ्याच्या पलीकडे एक तरल नातं असतं. प्रत्येकाचं आपापलं असतं. आंतरिक ओढ असते या नात्यात, अनामिक हुरहुर असते या नात्यात. बंधनाच्या पलीकडं असं काहीतरी असतं. ते कधी व्यक्त झालेलं असतं तर कधी अव्यक्तच राहिलेलं असतं. नेमकेपणानं काय सांगू या प्रेमाबद्दल. कुणी आवडणं म्हणजे प्रेम, का कुणाला विसरताच न येणं म्हणजे प्रेम. कुणी आवडणं म्हणजे प्रेम, का कुणाला विसरताच न येणं म्हणजे प्रेम. कुणाची आठवण म्हणजे प्रेम, का कुणाच्या आठवणीत आपण म्हणजे प्रेम. शब्दांनी व्यक्त केलं तर ते प्रेम, का अबोल भाव म्हणजे प्रेम. कुणाला दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम, का कुणाचे दोष सहजी सांगता येणं म्हणजे प्रेम. कुणाच्या अश्रूंची ओंजळ म्हणजे प्रेम, का कुणाच्या अश्रूंना आधार म्हणजे प्रेम. कुणावर हक्कानं रागावता येणं म्हणजे प्रेम, का कुणावर रागावताच न येणं म्हणजे प्रेम. मनाचा हळवा कोपरा म्हणजे प्रेम, का कुणाच्या मनात दडून राहणं म्हणजे प्रेम. कुणाची सुखद आठवण म्हणजे प्रेम, का कुणाच्या आठवणीमुळे दुःख म्हणजे प्रेम. जगण्याची आशा देते ते प्रेम, का नैराश्य भाव जागवतं ते प्रेम. सहजी व्यक्त होते ते प्रेम, का अव्यक्त भावना म्हणजे प्रेम. कुणी आवडणं म्हणजे प्रेम, का कुणाला विसरताच न येणं म्हणजे प्रेम. नकळत गुंतत जातो मन,
नकळत गुंतत जातं. पण या गुंत्याची पण एक गंमत असते बरं का. एक धागा असतो या आपला आपला जपलेला एकसंध छान असा जोडलेला राहावा अशा प्रयत्नात आपण असताना त्याचा गुंता कधी झाला हे मात्र समजत नाही आणि कधी बनत गेला कसा बनत गेला हे समजत नाही. मग अपयशी धडपड आपला नेमका धागा धरून बाहेर आणण्याची पण व्यर्थ सार. कापून तोडून टाकावा का हा गुंता? गुंता सोडवायचा असला तरी आपला रेशमी धागा असा तोडून टाकायला मन तयार होत नाही. आणि गुंत्यात असं अडकून राहणं मनाला नेमका निर्णयच सुचत नाही. मग मन म्हणतं का सोडवायचा हा गुंता? गुंत्यात गुंतून राहणं आता आवडत नाहीये का मनाला? गुंता सोडवताना तुझा धागा आता एकसंध राहणार आहे का? त्याचा प्रत्येक जोड गुंता तोडल्याची एक आठवण करेल ना धाग्यावर. मग तो धागा धागा म्हणावा असा राहील का? जोड म्हणावा तर गुंता सुटल्यावर तो जोड तरी राहील का? मग राहू दे ना गुंता तसाच. आपला आपण सहज बनलाय तो आपल्याही नकळत. गुंतलेला गुंताच आता जास्त सुंदर झालाय. अनामिक ओढ लावून जातो हा गुंता. तिने सांज मंद वारा अनामिक आस, पाणावल्या नयनी तुझी आठवण खास. तिने सांज मंद वारा अनामिक आस, पाणावल्या नयनी तुझी आठवण खास. ओहोटीच्या लाटा ओहोटीच्या लाटा परतती सागरात, रिते होई मन तुझी आठवण त्यात. चाफ्याचा बहर सुगंध भरला मनात, मोहरला श्वास तुझी आठवण त्यात. बासरीचा नाद उमटला मंद सुरात, बासरीचा नाद उमटला मंद सुरात, मन घेई आस्वाद तुझी आठवण त्यात. सूर अडखळले ओठी शब्द विरले मनात, विरह वेदना साही मन तुझी आठवण त्यात. तिनी सांज मंद वारा अनामिक आस, पाणावल्या नयनी तुझी आठवण खास. प्रेमात पडलेले दोन जीव एकमेकांवर बरसत असताना काही ठिकाणी शब्द अपुरे पडतात आणि जिथे शब्द अपुरे पडतात तिथं स्पर्श बोलके होतात. आस ही जीवाची आज तृप्त जाहली, तरीही अतृप्तता त्या मिठीत राहिली. आस ही जीवाची आज तृप्त जाहली, तरीही अतृप्तता त्या मिठीत राहिली. बावरलेली असते तरी आसुसलेली, जणू भासे अमोघ सुखाने मंत्रलेली. नकळत सारे पाश बंद विसरलेली, अंतरे सहज उमलत बहरत गेलेली. अनेक स्वप्ने त्या बाहुपाशात रचलेली, साकारण्यास जणू मने व्याकुळलेली. एकांताचे ते क्षण व्यापून गेलेली, मने अधिक अधिक गुंतत गेलेली. भान जगाचे सहजच विसरलेली, मिठीत अंतरंग मिसळून गेलेली. आस ही जीवाची आज तृप्त जाहली, तरीही अतृप्तता त्या मिठीत राहिली. कुठेतरी मग संसारात अडकायचा निर्णय होतो. संसारात अडकलं जातं, एकमेकांबरोबर दैनंदिन जीवन सुरू होतं. मग संवाद विसंवाद वितंडवाद सगळं सुरू होतं. अनेक प्रसंग घडत जातात, पण प्रत्येक बारीक सारीक प्रसंगातून प्रेम बरसत राहतं. लॉकडाऊनचा एक खूप मोठा काळ आपण कुटुंबियांनी एकत्र घरामध्ये घालवलाय आणि त्याच्यावरून सहज सुचलेला प्रसंग आहे. असे छोटे मोठे प्रसंग प्रत्येक घरामध्ये घडलेले आहेत, पण आता जो प्रसंग मी वाचणार आहे तो मात्र संपूर्णपणे काल्पनिक आहे. कोणाच्याही घराशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी कोणा व्यक्तीबद्दल हा प्रसंग नाही. लॉकडाऊन संडे, वेळ सकाळची 8ची. ती अप्रसन्न चित्तानं आयता मिळालेला चहा गोड मानून, काय गोड अजून घरात. आधी कसं आम्हाला संडे नावाचा फंडे असायचा. आम्ही मैत्रिणी कशा ब्रेकफास्ट मीट करायचो,
डायल मिल किती छान असायचं. जरा जास्त मागवलं की संध्याकाळचं पण काम होऊन जायचं, जमून जायचं सगळं छान. आता काय रोजच संडे, विसरा आता फंडे. मग काय चडफडत्या दुःखी मनानं राग सावरत खोटा पण आविष्कार आणत तिनं लाडीकपणे त्याला सांगितलं, आदितली स्वयंपाकवाली बाई रजेवर. डिअर मॅम, ताबडतोब रजा सँक्शन, आपल्या महाली प्रस्थान करावं. ती मनातल्या मनात क्या बात आहे. स्विगी झोमॅटोची ऐशी तैशी तिनं मस्त हेडफोन अडकवले आणि आयत्या चहाच्या दुसऱ्या राऊंडनं तिचा आनंद द्विगुणित झाला. 15 मिनिटांनी तो, अगं किती वेळ ओरडतोय, पोहे करू का? पोहे? एनी मोर ऑप्शन्स? फोडणीचा भात करतो. फोडणीचा भात काय? बरं मग मटार करंजी. नको नको, इतकी मोठी रिस्क एकदम घेऊ नकोस. ठीक आहे, पोहेच करतो. बर, पोहे हे का ते? अरे पातळ पोह्यांचा चिवडा करतात, जाड पोहे घे. बरं कांदा घालू का नुसताच बटाटा? मटार पण घालतो. पोहे किती भिजवू? 3 वाट्या भिजवू का? अरे वाटीनं नाही मुठीनं घेतात पोहे आणि पाणी काढून टाकतात. कढई छोटी पुरेल ना? किती तेल घालू? मिरच्या किती घेऊ? 4 घालतो. कढीपत्ता थोडा सुकलाय, त्याचा वास नीट लागेल ना गो? नारळ ओबड फुटला आता, त्याचा किस कसा पडणार? तुकडे करतो आणि नंतर मिक्सर मधून काढतो. आता पोह्याला शेवच घालतो वरून डिश मध्ये. बरं लिंबाची फोड ठेवू का पोह्यात घालू डायरेक्ट? डिस्टर्बन्सेस मधून गाणी ऐकण्याचा आनंद घेत आयत्या पोह्याचं तोंड भरून कौतुक करत असतानाच त्याने जाहीर केलं, मॅडम आपकी छुट्टी जारी रखिये. तसे पण नारळाचे तुकडे मिक्सर मधनं काढायचे आहेतच, तर मटार उसळ बनवतो. मटार फोडणीला टाकलेत पण. थँक्यू सर, आप इतने स्मार्ट हो, मैंने सोचा भी न था. आता ब्रेड आणूया. कशाला? हे काय कणिक भिजवली आहे ना मी. हिंसाळी आवरत त्या डोळ्याकडे चिंतातून नजरेनं बघत ती म्हणाली, इतकी कणिक? 2 वेळच्या पोळ्या होतील आपल्या ह्याच्यात. असू दे, 2 वेळच्या पोळ्या करतो. अरे मला विचारायचंच तरी. आता प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तुला किती वेळा विचारू ना? जा आराम कर. या वाक्यावर तिला प्रतिक्रियाच सुचेना. सुट्टीचा पश्चाताप करावा का आनंद, या संभ्रमात तिला दुपारच्या जेवणातल्या पोळ्या दिसायला लागल्या. तिनं तशाही परिस्थितीत निश्चयानं बेडवर अंग झोपून दिलं. थोड्या वेळानं प्रेमाचा अर्धा कप चहा तिनं त्याच्या आग्रहास्तव घेतला. मग आज सुट्टीचा मनसोक्त अंघोळ करून लॉकडाऊन अवतार झटकून ती छान तयार झाली. मग टोटल सुट्टीचा आनंद घ्यायचा ठरवून तिनं जुना अल्बम काढला. तिला आठवण झाली, आत्ता तो जी लढाई करतोय ना स्वयंपाकघरात, तीच अवस्था माझी पण होती लग्न करून आले तेव्हा. इतक्यात तिला पोळीचा तेलकट तुपकट अति तापलेला तवा असे संमिश्र वास आल्यानं ती किचन मध्ये डोकावली. त्याची धडपड बघत उभी राहिली. त्यानं यशस्वीपणे 2 दीनवाणे नकाशे विविध प्रांतात जाळून डब्यात ठेवले होते. ती पुढे गेली. काहीही न बोलता तिनं रोजच्या सारख्या पोळ्या केल्या. मटार उसळ चव घेऊन चवीच्या पट्टीत आणली. मग कोशिंबीर वगैरे इतर गोष्टींची मदत त्यानंही काहीही न बोलता केली. जेवण झाली. संध्याकाळचं पण जेवण काय आहे नाही बघून जोडीला लाल तडका मारून मागून गेलं. वेळ दिवसाच्या अखेरीची. संपला ना फंडे? रजेवर असून सुद्धा तुला नेहमीसारखं काम करावं लागलं ना ग? आपण चाकरमानी जीव आहे, त्यात आनंद मानायचा. पण काही म्हण, पोहे मात्र भन्नाट बनवले होतेस तू, अगदी तुझ्या आईसारखे. एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांग, मी बनवलेल्या पोळ्या संध्याकाळी गुपचूप खाली जाऊन तू कुत्र्याला घालून आलीस ना? मला वाईट वाटू नये म्हणून. खरं तर ब्रेड आणला असता तर झालं असतं, पण तू म्हणत होतीस तसं. आता हसावं का खरं सांगावं या विचारात ती म्हणाली, गई बात छोड़ देनी चाहिए, उस पर ज्यादा नहीं सोचना है. अशा अनेक गोष्टी आज सकाळी तिला त्या अल्बम मध्ये दिसल्या होत्या. संसारात अडकल्यावर प्रेयसीची पत्नी जास्त होते. कुठेतरी हे रोमॅन्टिक होणं विसरलंही जाते. एखाद्या निवांत क्षणी त्याला त्याची ती आठवत जाते. तो रोमान्स किंग आणि त्याची ती डेलिकेट डार्लिंग. तो असायचा सदैव प्रतीक्षेत, ती मशगुल स्वतःच्याच दुनियेत.
त्याला वाटायचे तिने बसावे क्षणभर, घरात कामं असतात मला मनभर. माय न ग गजरा रूप खुलवणारा, नकोस पडायला हा क्षण भुलवणारा. माय न ग गजरा रूप खुलवणारा, नकोच पडायला हा क्षण भुलवणारा. आठवण ग सारं क्षणभर एकांतातले, विसरा आता सारे सगळे झाले आठवणीतले. आठवणीतही आहे अजून रूप ते लाजरे, आठवणीतही आहे अजून रूप ते लाजरे. पुरे आता साथ घाली लेकूर गोजिरे, वर्षामागून कित्येक असतील वर्षे सरली, वर्षामागून कितीक असतील वर्षे सरली, अजूनही मनी कोमल प्रीत बहरली. साजिरी गोजिरी असली भोवती तरी नाते का विरावे, अजूनही वाटेत तिने सोन चाफ्या परी फुलावे. प्रेमाला असावे का हो असे बंधन, प्रेमाला असावे का हो असे वयाचे बंधन. जाणीवेतच भासे मनाला मनाचे स्पंदन, जाणीवेतच भासे मनाला मनाचे स्पंदन. बंधनाच्या पलीकडं एक नातं निर्माण व्हावं आणि बहरण्याआधीच ते विरूनही जावं. अंतरेची वेदना मग व्यक्त तरी कशी व्हावी, विरहाची वेदना व्यक्त तरी कशी व्हावी. बंधनात अडकली जरी ओढ अंतरीची, बंध अंतरीचा असा बंधनात राहीना. बंधनात अडकली जरी ओढ अंतरीची, बंध अंतरीचा असा बंधनात राहीना. चिंबवले मन तरी आसवातही वाहिना, विरहाची व्यथा कुणा सांगताही येईना. बंधनात अडकली जरी ओढ अंतरीची, बंध अंतरीचा असा बंधनात राहीना. चिंब ओले मन तरी आसवातही वाहिना, विरहाची व्यथा कुणा सांगताही येईना. मनाच्या तळात कितीतरी खळबळत असतं. कधी आपण सोसलेली वेदना असते, तर कधी दुसऱ्याच्या वेदनेने आलेली व्याकुळता असते. या कवितेत श्री जन्माची व्यथा मांडली आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत निस्वार्थ सेवा करत राहणं हे स्त्रियांच्या वाटेला येतं. ते या कवितेत. रीते हात माझे, रीते हात माझे, रीती ओंजळ माझी, भावनांचा खेळ झाला रीती झोळी माझी. दाटून आवाज माझा, दाटून आवाज माझा, गळा घोटून गेला, भावनांचा पसारा सारा जीव लोटून गेला. रीती मी, रीती मी, रीतीच राहिले, उंबरठ्यात तुझ्या खिळून राहिले, मनास ओढून माझ्या मी तुटून गेले, रीती मी, रीतीच राहिले. संपला खेळ सारा, डोळ्यात जीव गोठून गेला, संपला खेळ सारा, डोळ्यात जीव गोठून गेला, दारात तुझ्या भावनांना मुरडून आले. नको मोह आता, नको मोह आता, नको तो चातकी उसासा, रीत्या भावना सोडून आले, रीती मी, रीतीच राहिले. मिटून डोळे उरी श्वास दाटून आले, मिटून डोळे उरी श्वास दाटून आले, मनातल्या भावना दारात मी तुझ्या दफनून आले. संपलं सार, संपला ओस सारा, संपलं सार, संपला ओस सारा, संसार तुझा थाटून आले, रीती ओंजळ माझी, दारात तुझ्या रीती करून आले, दारात तुझ्या रीती करून आले. अंतरंगात खळाळत असतात भाव अनेक. खळाळणार पाणी फक्त झऱ्यात नसतं काही, खळाळत राहतं मनातल्या मनात, आतल्यात. मनातले भाव वाहत राहतात आतल्यात. शब्द नसतात असे भाव खळाळत राहतात एकांतात, आतल्यात. मनाचा दिसतो तळ स्वच्छ निरभ्र, तरी चिरकून राहतात भाव मनाच्या तळात, आतल्यात. वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी, वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी. ही ओळ मला सोशल मीडियावर सापडलेली आहे आणि पुढची कविता मला सुचलेली आहे.
वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी। यादों का सिलसिला चलता रहा, कुछ दर्द याद आए, आंसू दे गए, कुछ सहलाते लम्हे भी याद आए, जीने की उम्मीद और भी हसीन कर गए। वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी। अनकही बातें, अनकही बातें उमड़ कर आई सामने, अनकही बातें उमड़ कर आई सामने, नम हुई आंखें गिनकर अधूरे सपने। सहलाया फिर हसीन पलों ने, सहलाया फिर हसीन पलों ने बुनकर नए सपने। वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी। याद आए वो पल, याद आए वो पल, कैसा था दुनिया ने अश्क बहाए अनगिनत धुंधली सी आंखों में। उम्मीद थी फिर से उठने की किसी के प्यार भरे लफ्ज ने। वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी। वक्त सोने का आया और कुछ यादें जाग उठी। कभी कभी अपने भी पराये होने का एहसास दिलाते हैं, अपनेपन में भी गहरी चोट दिलाते हैं। सब कुछ अपना होके भी पराये हो जाते हैं। इंसान इंसान को नहीं पहचानता, पहचानी जाती है उसकी उपयोगिता। यही भाव इस कविता का। नई डगर। हम खड़े हैं एक डगर पे, एक नगर में। हम खड़े हैं एक डगर पे, एक नगर में, जहां हमारा कोई नहीं, न हम किसी के। नई है दुनिया, नया है शहर। नई है दुनिया, नया है शहर। पहचान पुरानी है, पर इसे हमें नहीं खबर। जिंदगी को लिए हम आए यहाँ, हर नए पन को पहचानना चाहा। हर पहचान पुरानी होती गई, कोई डगर नसीब ना आई। शहर नया है, नए हैं दोस्त सारे। शहर नया है, नए हैं दोस्त सारे। भरी है महफिल हम नसीब के मारे। हर सुबह हर शाम बीतती गई, अपनी अपनी अदा दिखाती गई। हम वही के वही थे, जहां पे हम खड़े थे। हम वही थे, जहां से हम खड़े थे। एहसास होता था फकत इतना, हम खड़े हैं जहां में। कोई चाह नहीं, कोई आरजू नहीं। मन स्थिर है, जाना ही लक्ष्य तक। नीचे अपने ही तो पैर है। खड़े खड़े बड़े बड़े उपदेशों के कोड़े ढोए हैं हमने। खड़े खड़े बड़े बड़े उपदेशों के कोड़े ढोए हैं हमने। मन में सिर्फ कतरों के कतारे रखे हैं हमने। मन में सिर्फ कतरों के कतारे रखे हैं हमने। खड़े हैं बस उसी नगर, उसी डगर, उसी शहर। जिंदगी को सवार लेना बहुत अच्छी तरह से जानते हैं हम। जिंदगी को सवार लेना बहुत अच्छी तरह से जानते हैं हम। हाथों में रंग लेके खड़े हैं हम। कोई खुशी दे या कोई दे गम, जिंदगी है जीना तो पड़ेगा ही। क्यों ना अपने ढंग से जिए हम। यूं ही बाल गंधर्व गए थे, वहां कला दालन में पेंटिंग का एग्जीबिशन लगा था, तो सोचा चलो पेंटिंग ही देख लेते हैं। तो कुछ पेंटिंग देख के मन में ये पंक्तियां उमड़ आई। कूचे से रंग ढाए हैं आपने, कूचे से रंग ढाए हैं आपने। अपने मन के भाव सवारे हैं आपने। आपकी सभी कला को देखकर हमारे लाखों गम भुलाए हैं हमने। पर ये न समझना कि पर ये न समझना कि हम गम भूले हैं। क्या सुनाए आपको, फूलों से जख्म हमने खाए हैं। जनाब अब कांटों के सहारे चल जाते हैं। दुश्मन जमाने ने दगा दिया, दुश्मन जमाने ने दगा दिया। दुखों के अलावा कुछ नहीं पाया। दिल पे लगे जख्मों को आपके तस्वीरों में पाया। सोच भी न सके हम, सोच भी न सके हम, दूसरों को भी होते हैं गम। कोई नशे से भुलाता है गम, तो कोई कागज पे भरता है रंग। हम अपने जख्मों को देते हैं कविताओं का ढंग। हर एक को अपने हाल पर ही रहने दीजिए जनाब,
हर एक को अपने हाल पर ही रहने दीजिए, जख्मों पर पड़ा पर्दा अब न उठाइए। गुस्ताखी माफ मेरे दोस्त, अब हमें अलविदा ही कहने दीजिए, अब हमें अलविदा ही कहने दीजिए। गुस्ताखी माफ मेरे दोस्त, अब हमें अलविदा ही कहने दीजिए। खुश नसीब कहलाएंगे खुद को, खुश नसीब कहलाएंगे खुद को, अगर आंखें कभी खुशी से भर आए और कभी नम भी कर सके है तो। तारीफ तो होती ही रहेगी हमारी, तारीफ तो होती ही रहेगी हमारी, कभी कमियां भी बता पाएंगे तो। चार पल खुशी के जरूर लेके जा रहे हैं, चार पल खुशी के जरूर लेके जा रहे हैं, उम्मीद रखते हैं आप भी ये पल में खुश हो पाए हैं तो। गुस्ताखी माफ मेरे दोस्त, अब हमें अलविदा ही कहने दीजिए, अब हमें अलविदा कहने दीजिए। आमचं सादरीकरण मनापासून ऐकलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत। आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत, अवश्य आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। धन्यवाद। धन्यवाद।